पहिला पुकार उपांत्य फेरीचा सामना मुंबई शहराच्या संयुक्त विद्यमाने ही राज्य अजिंक्यपद निवड चाचणी मुख्यमंत्री चषक कबड्डी स्पर्धा 2025 या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी क्रीडा नगरीमध्ये 19 तारखेपासून सुरू झाली आणि आज त्या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे। हे उपांत्य फेरीचे सामने या मैदानात माजी महापौर सन्माननीय मीनाक्षीताई शिंदे आणि महाराष्ट्राचा पुरुषांचा एक संघ आणि महिलांचा एक संघ निवडला जाणार आहे जो राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करेल। त्यामुळे या स्पर्धेला एक अनन्यसाधारण महत्त्व आहे कारण यामधून राष्ट्रीय प्रत्येक खेळाडू अत्यंत तडफेने जिद्दीने जोशाने आणि एका वेगळ्या ईर्षेने या स्पर्धेमध्ये आपला खेळ आपलं कौशल्य दाखवत असतो। त्यामुळे खऱ्या अर्थानं कबड्डी एका वेगळ्या उंचीवर जाते। कबड्डी क्रीडा रसिकांना या खेळात आणि मुंबई शहर याच्या बरोबर समोर आपण उभे आहात। जरा खाली बसा, खाली बसून घ्या किंवा बाजूला सरका। धन्यवाद धन्यवाद। त्याचबरोबर या स्पर्धेच्या आयोजकांचा हुरूप वाढवण्यासाठी या ठिकाणी उपस्थित समाजसेवक किरणबाई पोपट आपलं देखील या मंचावर मनपूर्वक स्वागत। पुन्हा एकदा कृष्णाजी पाटील आपल्याला विनंती आहे आपण किरणबाईंचे या ठिकाणी स्वागत करा। हॅलो, तिसरा आणि अंतिम पुकार पुणे ग्रामीण विरुद्ध कोल्हापूर पुरुष विभाग। तिसरा आणि अंतिम पुकार पुरुष विभाग उपांत्य फेरीचा सामना पुणे ग्रामीण विरुद्ध कोल्हापूर जिल्हा। विशाल कदम, गुणलेखक अमित गावडे, सहाय्यक गुणलेखक योगेश पाटील, शैलेश जाधव। तिसरी चढाई विजय खरा, बदल सतीश सुर्वे। क्रीडांगण क्रमांक 4 सामनाधिकारी बोनस घेतला ना यांचं पुण्याची थर्ड आहे ना थर्ड आहे सर। हो 12-16 झालं। मीनानाथ अंजी यांचं मंचावर स्वागत। नंदाताई पाटील आणि वैशालीताई बागुले यांना विनंती आहे आपण आंतरिक समिती सदस्य शिवछत्रपती पुरस्कार अवॉर्डी अंजी सर यांचं स्वागत करा। थोडासा बदल करण्यात आलेला आहे। आपण क्रीडांगण क्रमांक 6 वर माजी मंत्री भारतीय जनता पक्षाचे नेते सर्व स्वयंसेवकांना बळ देण्यासाठी आणि कबड्डी खेळाचा आनंद घेण्यासाठी इथे आवर्जून उपस्थित आहेत सुधीर मुनगंटीवारजी। आपलं भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी क्रीडा नगरीमध्ये आयोजकांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत। पुणे ग्रामीण कोल्हापूर त्याचबरोबर या ठिकाणी आज आवर्जून उपस्थित असणाऱ्या माजी उपमहापौर पल्लवीताई कदम यांचं देण आहे सुधीर भाऊ आपलं या मंचावर मनपूर्वक स्वागत। खाली बसा। धन्यवाद।
या संपूर्ण स्पर्धेच्या आयोजनात आणि अंमलबजावणीत आम्हाला सहकार्य करणारे तांत्रिक समिती सदस्य सदानंद माजाळकर यांचा देखील मनापूर्वक या स्पर्धेत ठाण्यातील आमच्या आर्यन कनोजिया यानं सुवर्ण पदक पटकावलंय. त्याच वेळेवर तिनं खऱ्या अर्थानं आपल्या शिल्पेचा मानाचा तुरा ठेवलाय. आर्यन आणि नंदिनी या दोघांनी कराटे खेळामध्ये जे आपलं कौशल्य दाखवलंय त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक अभिनंदन. युवा सेनेचे नील पांडे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील या मंचावर मनपूर्वक स्वागत उपस्थित होत आहेत. सर्व खेळाडूंची ओळख करून घेतील, त्यांना शुभेच्छा देतील, सामनाधिकाऱ्यांची ओळख करून देतील. त्याचबरोबर नाणेफेक करून मैदान क्रमांक 6 वरती पुरुषांच्या या सेमीफायनल त्यांना खेळ करण्यासाठी तसंच क्रीडा रसिकांना देखील शुभेच्छा देण्यासाठी आणि खऱ्या अर्थानं आयोजकांच्या पाठीत आपला खेळाडू पहिला पुकार. उपस्थित झालेले आमचे सुरेश म्हात्रे सन्माननीय खासदार आपलंही मनापूर्वक स्वागत. सन्माननीय खासदार सुरेश उर्फ नारायण मामा मध्ये आपलं हार्दिक स्वागत.